असणार आहे की ऑफलाईन असणार आहे. आता ज्यावेळेस लेखी परीक्षा संदर्भामध्ये ज्यावेळेस पत्रक येईल त्यावेळेस समजून आपल्याला की लेखी अगोदर आहे काय नंतर आहे ते. पण माझ्या अंदाजाने लेखी परीक्षा ही नंतरच होईल आणि लेखी ही ऑफलाईनच असली पाहिजे पोलीसची, कारण बाकीची गोष्ट वेगळी आहे. फॉरेस्ट गार्डची असेल किंवा त्यानंतर तलाठी असेल, हे गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत, कारण यामध्ये थोडं मनुष्यबळ कमी असतं. पण पोलीसला 17 ते 18 लाख फॉर्म असतात आणि तेवढ्या फॉर्मला लेखी परीक्षा ऑनलाईन ठेवणं हे प्रशासनाला थोडंसं अवघड जाईल. त्यामुळं शक्यतो तुमची लेखी परीक्षा ही ऑनलाईन नसणार आहे. बरं का, मी तुम्हाला अंदाज सांगतोय मी, ते तुमची ऑफलाईनच होऊ शकते. बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आहे की तुमची लेखी परीक्षा अगोदर होईल की ग्राउंड अगोदर. आज समजून घ्या, जर काही इश्यू आला वातावरणाचा वगैरे, पावसाचा वगैरे, तर त्यांना तर बंधनकारक असेल भरती जूनला पूर्व, तर त्यावेळेस त्यांचा पुढे पर्याय एकच असतो की तुमची लेखी अगोदर घ्यायची नंतर तुमचं ग्राउंड. ठीक आहे. पण यावेळेस बघा, ज्यावेळेस आपल्याला ॲड येईल ना त्यावेळेस या गोष्टीला फोन लागतील होणार आहे काय. ठीक आहे. कुठला फोन घ्या ना, फोन बघ कुठला आहे. हां, आता बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट हे काय आहे. अरे तंबू आहे, तंबू तंबू तंबूत बसलोय मी. हे तंबू कडे बघा, 17,000ची जागाची भरती आहे. आता पदक काय आहे तुम्हाला सांगितले, आपली मेन अपडेट सांगतो तुम्हाला काय आहे ते. त्यानंतर जून जुलै सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल. आता परीक्षा म्हणले अगोदर पहिल्यांदा मैदानी, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. बघा, यामध्ये सांगितलेलं त्यांनी की प्रथमतः मैदानी चाचणी होणार आहे, नंतर तुमचं लेखी परीक्षा ही होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन पुढच्या आठवड्यात सर्व पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल. त्या जवळपास 17,000 पदं असतील व त्याहूनही जास्त पदं असू शकतात. पदाचा तपशील मी याविषयी पाठीमागे व्हिडिओ आणलेला आहेच, तरी नंतर तो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर तुम्हाला सांगितलेलं आहे मी पदं किती असणार आहेत. विभागानेच सांगितलं की बॅट्समॅन, SRPF, पोलीस शिपाई या गोष्टीचं. ठीक आहे. ड्रायव्हरसुद्धा. आणि राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढणार असून पूर्वी 10 ट्रेनिंग सेंटर होते, यांची क्षमता 6,000 होती. मागच्या वेळी 8,600 करण्यात आली. आता ती आणखीन 5,000 वाढवण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे. म्हणजेच आता भरती कितीही निघाली तुम्हाला सर्वांना ट्रेनिंग हे मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आता एकूणच बघा, लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर ते पोलीस भरती म्हणजेच फॉर्म सुटणार. त्यानंतर ज्यावेळेस बघा, आता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची आचारसंहिता आहे आणि एप्रिलच्या शेवटपर्यंत तुमचा निकाल लागतो. मेमध्ये पूर्ण प्रोसेस पूर्ण होते आणि नंतर जूनला भरतीला सुरुवात होईल प्रत्यक्षामध्ये जूनला. आणि ती भरती विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदरच भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जे रिक्रूट असते म्हणजेच नवीन भरती झालेले मुलं असतात त्या मुलांना ट्रेनिंगला न पाठवता त्यांना डायरेक्ट बंदोबस्तसुद्धा मिळू शकतो किंवा त्यांना मुख्यालयाला सुद्धा त्यांना टाकू शकतात. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भरती प्रक्रियेला सुरुवात होऊन भरती प्रक्रिया पूर्ण हे विधानसभेला होऊन जाईल. म्हणजे लोकसभेच्या अगोदर भरती निघणार, विधानसभेच्या अगोदर हे बायको करते फोनमध्येच. तर एकूणच मित्रांनो हे प्रक्रिया आहे. काय झालं फोनला रे? बाईनं फोन केला आणि सगळंच बोडून गेली रे पोरानं. पण सर्वांना दिसतंय ना व्यवस्थित? कोणाला? हो साहेब,